वासाचं विमान घेऊन महाराष्ट्रभर फिरलेला हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या विरोधकांचे मनसुबे सगळे धुळीला मिळवून टाकले. त्यांनी तर सरकार बनवली होती, पदं वाटून घेतली होती, 5 स्टार हॉटेलला बुकिंग केली होती. पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकले आणि घरी बसवून टाकलं. काय शब्द, काय भाषा होती. याला हात घालणार, त्याला हात घालणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. अरे काय मोगलाई आहे का? अरे इकडे एकनाथ शिंदे आहे, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पटडीत मुशीत तयार झालेला एकनाथ शिंदे आहे. आणि जे धाडस आम्ही केलं, त्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट, मतांची टक्केवारी सगळ्यात जास्त होती. विधानसभेत आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. हा आजवरच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इतिहास आहे. आणि म्हणून 2.5 वर्षात माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, अनेक योजना, बचत गटाला वाढीव निधी असेल, असे अनेक योजना केल्या. इथं मला मगाशी येताना एक आपली मुस्लिम भगिनी भेटली. तिच्या हातात ते एक तिचं आता बाळ तेव्हा छोटं होतं, आता मोठं झालेलं आहे. कुठे आहे ती? आणि ती आली इथं कोल्हापूरच्या मीटिंगमध्ये. शासन आपल्या दारी कार्यक्रमात स्टेजवर आली. ती म्हणाली इसका नाम दुआ है. बोले काय झालं बाबा, क्या हुआ? बोले तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून हिला पैसे दिले, एवढं छोटूचं बाळ होतं, त्याचं ऑपरेशन झालं म्हणून हिचा जीव वाचला म्हणून हिचं नाव दुआ ठेवलं. ते आता भेटली मला येता 450 कोटी रुपये आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. जवळपास 70-80 हजार रुग्णांचे प्राण वाचव. हे काम केलं आपण, विकासाला चालना दिली. 2.5 वर्षामध्ये आपण विकासाला चालना दिली. रखडलेले प्रकल्प पुढे नेले, ज्याला स्थगिती दिली होती, स्टे दिला होता, अडथळे निर्माण केले, हे सगळे उकडून फेकून दिले आणि कामाला गती दिली. या महाराष्ट्राला नंबर 1 केलं. 1 नंबरचा महाराष्ट्र आपण केला. दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. लोकाभिमुख कल्याणकारी योजना तेव्हा धाडस नव्हतं की या योजना आपण सुरू करू, पण दिलेला शब्द आपण पाळतो. एकनाथ शिंदे एक तर शब्द लवकर देत नाही, पण एकदा दिला, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. बाळासाहेबांनी सांगितलंय, दिघे साहेबांनी सांगितलंय, शब्द देताना एकदा नाही, 10 नाही, 100 वेळा विचार करा, पण एकदा दिल्यानंतर माघार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं. अतिवृष्टी, अजून पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. देवेंद्रजी, मी, अजितदादा, आम्ही निर्णय घेतला, या वेळेस संकटात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आपली घोषणा होती कर्जमाफीची. या कर्जमाफीबद्दल देखील सरकारने निर्णय घेतला. कमिटीचा अहवाल एप्रिल पहिल्या आठवड्यात येईल. 30 जूनच्या आधी कर्जमाफीचा देखील निर्णय आपण घेतो. जे बोललो ते करणार. जे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आपलं महायुती सरकार नाही. निवडणुकात बोलायचं असतं, निवडणुकात घोषणा करायच्या असतात, त्या पाळायच्या कुठं असतात असे म्हणणारे लोक पण आपण पाहिले. परंतु आम्ही बोललो की बोललो. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. आणि म्हणून तर लोक आज आपल्याला
आपल्या पक्षात येतात. आज बघा इथं माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत, इकडे भाऊ आहेत. ह्या सगळे लोकांची रीग लागली आहे. महाराष्ट्रातून सगळे लोक प्रवेश करतायत. शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे. ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला. जनतेने धडा शिकवला पण 110 जागा लढून 20 जागा आल्या. एकनाथ शिंदे आणि तुमच्या 80 लढवून 60 जागातल्या 60 जागा. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून आपल्याला काम करायचं. काम करणारे आहे. कोल्हापुरी कुस्तीचं माहेरघर आहे. नाद केला त्याला डायरेक्ट धोबी पचाड देता ना तुम्ही. आणि म्हणून शिवसेनेचा देखील नाद करायचा नाही. नाद करणाऱ्याला तुम्ही कशी देणार? त्याला चांगली धोबी पचाड द्यायची आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांचाही कोणी नाद करत नाही आणि शिवसेनेचाही नाद करायचा नाही, हे मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून आता काय चालू आहे? ईव्हीएम मत तरी कुठंतरी राहुल गांधींचं चालू आहे, कुठं चालू आहे. आता त्यांना मतपेटीद्वारेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, कुठे जे काही मतांची काही दुरुस्ती असेल, इकडचे तिकडे आले असतील, ठीक आहे. त्या मतदार यादी ही पारदर्शकच असली पाहिजे. त्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट आहे. परंतु मतचोरी करून, अरे तुम्ही मतचोरी वोट चोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी करून या देशाला बुडवलं, देशाला खड्ड्यात घातलं, या महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. या देशाला पुढे नेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत, याचा मला सार्थ अभिमान आहे. पाकिस्तानला कधी धडा शिकवला होता का? पहलगामला झाला आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं पाप ज्यांनी केलं पाकड्यांनी, त्याला ऑपरेशन सिंदूरने जशा तसं. तेव्हा एकीकडे आपण पाहिलं की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे